महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत शिवालयाची बत्ती गुल झाली आहे। मंत्रालयाच्या समोर असलेल्या शासकीय बंगल्याची लाईट गेल्याची माहिती समोर येते। पत्रकार परिषदेबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत। आपण पाहतोय पत्रकार परिषद सुरू असतानाच या ठिकाणी सगळीकडे अंधार पाहायला मिळतोय। महाविकास आघाडीची ही पत्रकार परिषद होती आणि या दरम्यान बत्ती गुल झालेली आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर थेट आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। वैदेही, पत्रकार परिषद सुरू होती आणि अचानक बत्ती गुल होते, नेमकं काय घडतंय? नक्कीच आपण बघतोय की सध्या काही वेळेतच महाविकास आघाडीची पत्रकार परिषद सुरू होणार आहे। मात्र त्यापूर्वी आपण बघतोय की या ठिकाणी शिवालय या ठिकाणची ही लाईट गुल झाली असल्याचं बघायला मिळत आहे। आपण बघतोय की शिवालयामध्ये ही महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होणार आहे आणि तत्पूर्वी आपण बघतोय की या ठिकाणी अंधकार जो आहे तो पूर्ण बघायला मिळत आहे। पूर्ण अंधार या शिवालयामध्ये सध्या बघायला मिळतोय, कारण पूर्ण काळोख आहे। या ठिकाणी लाईट गेलेली आहे। काही वेळेतच पत्रकार परिषद सुरू होणार आहे। या पत्रकार परिषदेसाठी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते उपस्थित राहणार आहेत। मात्र महत्त्वाच्या विषयावर बोलण्याच्या आधीच या ठिकाणी जी आहे ही लाईट गुल झाली असल्याचं बघायला मिळत आहे। केवळ शिवालय नाही तर अनेक शासकीय बंगल्यांवरची ही लाईट या ठिकाणी गेली असल्याचं देखील या निमित्तानं दिसून येत आहे। त्याच्यामुळे महाविकास आघाडीची ही महत्त्वाची पत्रकार परिषद आहे। पण तत्पूर्वी अशी लाईट गेल्यामुळे आता पत्रकार परिषद होईल की नाही या संदर्भात देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत। वैदेही, साधारण किती वेळात ही पत्रकार परिषद सुरू होणार आहे आणि काय अधिक माहिती मिळते? बघा, पत्रकार परिषद सुरू होण्यासाठी अधिकृत वेळ जी आहे ती 3:30 वाजताची आहे। मात्र आपण बघतोय की अजूनही महाविकास आघाडीचे नेते या ठिकाणी दाखल झालेले नाही आहेत। या ठिकाणी कॅमेरे सज्ज आहेत, माध्यम प्रतिनिधी आलेले आहेत, मात्र अजूनही पत्रकार परिषद सुरू झाली नाही आहे। मात्र या ठिकाणी बत्ती गुल झाल्यामुळे एक पत्रकार परिषद होणार की नाही असेही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। खरं तर निवडणूक आयुक्तांना काही वेळेपूर्वी या ठिकाणी ते भेटलेले बघायला मिळाले आणि आता आपण बघतोय की आता जस्ट जी आहे ती लाईट या ठिकाणी जी आहे ती सध्या आलेली बघायला मिळते।